आज आपल्याला काय बघायचंय की जे काही याच्यामध्ये टेक्लामध्ये जो आपल्याला ऑप्शन दिलेला आहे, याच्यामध्ये रिबारचा आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. ओके, सो हा रिबारचा ऑप्शन काय आहे? याच्यामध्ये बार ग्रुप किंवा रिबार जे असतील ते आपल्याला मॅन्युअली क्रिएट करता येतात. ओके, जसं की आपण एक फाउंडेशनचं रिबारिंग बघणार आहे आज. सो पहिला आपण एक फुटिंग क्रिएट करून घेतो मी. याच्यामध्ये फाउंडेशनची साईज एक मी टेंटेटिव्हली ठेवतोय. त्याच्यामध्ये साईज आहे 1.5 मीटर बाय 1.5 मीटर. ओके, सो मी याची साईज चेंज करतो. 2100 by 2100. Modify. देन आता याच्यामध्ये आपल्याला जे मॅन्युअली रिन्फोर्समेंट क्रिएट करायचे. ओके, आता आपल्याला याच्यामध्ये पहिला त्याला जे काही रिन्फोर्समेंट आहे याच्यामध्ये रिबार ग्रुप आहे, तो बार ग्रुपचा ऑप्शन आपण सिलेक्ट केला की आता त्याचं जे काही बारची आपल्याला डिरेक्शन द्यायची. आता ते आपल्याला पहिला काय करावं लागेल की कुठल्या एलिमेंटसाठी आपल्याला तो रिबार ग्रुप क्रिएट करायचा आहे. सो मी पहिला इथे फाउंडेशन सिलेक्ट करेल. जसं की आता मी इथे फक्त फाउंडेशन क्रिएट केलंय त्यामुळे फाउंडेशन येईल. ज्यामध्ये तुम्हाला समजा बीम मध्ये जर करायचं असेल तर बीम सुद्धा आपण सिलेक्ट करू शकतो. कॉलम करायचं असेल तर कॉलम सिलेक्ट करू शकतो. ओके, पहिला मी इलिमेंट सिलेक्ट केला. ओके, इलिमेंट सिलेक्ट केल्यानंतर याच्यामध्ये एक ऑप्शन येईल की तुमच्या जो काही रिबार असेल तर त्या बारची तुमची कटिंग लेंथ कोणत्या शेप मध्ये तुम्हाला हवी आहे. ओके, सो मी पहिला त्याचा शेप क्रिएट करेल. 1, 2, 3 अँड ओके. शेप क्रिएट केल्यानंतर आपला जो स्क्रोलचा जे बटन आहे तर तो काय करेल, मी क्लिक करेल इथे स्क्रोल. ओके, देन त्याला डिरेक्शन देईल की मला हा जो बार आहे हा कोणत्या डिरेक्शनला हवाय. सो डिरेक्शन साठी अगेन दिस अँड दिस. ओके, सो याच्यामध्ये काय होईल की जे काय तुमची फाउंडेशनची साईज असेल अकॉर्डिंग टू दॅट काय होतील की तुमचे रिबार इथे क्रिएट होतील. आता हे जे रिबार्स आहेत ते आपल्याला चेंज सुद्धा करता येतात. ओके, जसं की याच्यामध्ये आता डबल क्लिक केलं मी. डबल क्लिक केल्यानंतर त्याच्या ज्या काही प्रॉपर्टीज असतील त्या प्रॉपर्टीज आपल्याला इथे बघायला मिळतील. जसं की तुमची बारची साईज आहे ती बारची साईज मी इथून चेंज करू शकतोय. ओके, आता इथे बाय डिफॉल्ट 12 चा दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला जी काही बार साईज हवी आहे ती बार साईज इथून आपण चेंज करू 16. ओके, देन जर आपल्याला हुक आहे आता जो हा हुक आपण इथे प्रोव्हाइड करतो तर हा हुक समजा तुम्हाला हवा असेल जसे की 90 डिग्री. आता समजा मी एक तुम्हाला इथे क्रिएट करून दाखवतो 90 डिग्री. आता हा आपण ऑलरेडी शेप त्याचा केलेलाच आहे. आता जर मी हा क्रिएट केला तर हा अगेन याला एक हुक क्रिएट दिसतो इथे. सो या पद्धतीचा तुमचा हुक ते क्रिएट केला जाईल. आता आपल्याला या हुकची काही गरज नाही, सो आपण इथे नो हुक ठेवतोय. ओके, कारण की आपण बारचा जो शेप आहे तो देतानाच त्या टाइप मध्ये दिलेला आहे. ओके, देन कव्हर. कव्हर आता फाउंडेशनचा आहे, 50चा कव्हर ठेवतोय आपण. मॉडिफाय अगेन स्पेसिंग. स्पेसिंग 200 इथे बाय डिफॉल्ट घेतलेलं आहे. समजा मला इथे एक्सटेंड करायचे असेल त्या पद्धतीने मी एक्सटेंड करू शकतो. जसं मी एक्सटेंड करेल तुमचे नंबर ऑफ बार्स अकॉर्डिंग टू युअर फुटिंग साईज ते ऑटोमॅटिकली कव्हर मायनस करून त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली तो क्रिएट करेल. ओके,
आता हे झालं एका डिरेक्शन साठी आपण क्रिएट केले. ओके. सिमिलरली आपण दुसऱ्या डिरेक्शन सुद्धा क्रिएट करून घेऊ. अगेन गो टू रिबार. ओके. रिबार सिलेक्ट केल्यानंतर कोणत्या एलिमेंट साठी आपल्याला हवंय फाउंडेशन. सो मी पहिला एलिमेंट सिलेक्ट केला. ओके. बारची शेप काय हवाय. सो पहिला मी शेप सिलेक्ट केला. स्क्रोल प्रेस केला. ते डिरेक्शन. डिरेक्शन सेट केला. आता याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या बारचे ग्रुप क्रिएट झाले आहेत. डबल क्लिक केला. अगेन डबल क्लिक करून याच्यामध्ये कव्हर दिलेले आहेत. आता हा जो कव्हर आहे हा कव्हर आपल्याला काय करावं लागेल की जे काही रिबार इथे अनमॅच झालंय तो पहिला आपल्याला करावा लागेल. सो त्यासाठी कव्हर मी चेंज करतो. इथे 16 mm चा बार ठेवलाय ना. सो 76 मी इथे चेंज केला. 50चा कव्हर प्लस 16 mm ऑटोमॅटिकली तुमचा त्याच्यावरती येईल. ओके. आता हा जो बार आहे याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर हा काय दिसतोय आपल्याला. एक मिनिट. कंट्रोल आर करून मी सेट करतो इथे विंडो. आता इथे जर बघितलं तर इथे एक डबल बार आपला क्रिएट झालाय. सो याच्यामध्ये बारचा जो ऑप्शन आहे तो आपण काय करू शकतो की अनग्रुप सुद्धा करू शकतो. जसं की क्लिक केलं. आता याच्यामध्ये काय झालं की हा जो बार ग्रुप आहे हा वेगळा झालेला आहे. हा बार ग्रुप आहे हा अगेन वेगळा झालेला आहे. सो मला ही जी रिन्फोर्समेंट आहे हा मला एकच बार इथून डिलीट करायचा आहे. सो मी काय करू शकतो इथून आणि या साईडचे हे दोन बार मला डिलीट करायचे. सो मी तो करू शकतो पण त्यासाठी मला बार अनग्रुप करावं लागेल. क्लिक ग्रुप. आता मी सिंगल बार इथून सिलेक्ट करू शकतो. डिलीट अगेन सिंगल बार डिलीट. ग्रुप. हे काय झालं अगेन मी त्याचा ग्रुप करून घेतला. आता हे काय केलेले आहेत की आपण सेपरेट सेपरेट ग्रुप केले आहेत. जर तुम्हाला एकत्र करायचे असतील तरी सुद्धा तुम्ही करू शकताय. ओके. म्हणजे याच्यामध्ये काय होतंय की जे आपण फाउंडेशन जे याच्यामध्ये दिलेले आहेत आपल्याला की बाबा बाय डिफॉल्ट याच्यामध्ये काही रिन्फोर्समेंट दिलेले आहेत ते जर तुम्हाला युज नाही करायचे पॅड फुटिंग. ओके. हे रिन्फोर्समेंट जर तुम्हाला युज नाही करायचे तर आपण ओव्हन सुद्धा याच्यामध्ये क्रिएट करू शकतोय. ओके. तर या पद्धतीने तुमचे जे काही ओव्हन रिन्फोर्समेंट आहे आपण क्रिएट करू शकतो. आता याच्यामध्ये फक्त आपण फाउंडेशन साठी बघितलेले आहेत. आता आपल्याला जर याच्यासाठी बघायचे असतील कॉलम साठी बीम साठी तर तो सुद्धा आपण बघणार आहे नेक्स्ट सेशन मध्ये.